आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी: बेळगावच्या जवानाचा अपघाती मृत्यू, पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। काँग्रेसकडून खोट्या आरोपांचा भडीमार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची टीका। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अंगडी कुटुंबियांचे केले सांत्वन। अष्टपैलू कलाकार सदानंद चौगुले। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील घटनेचा निषेध। वकील संघटनेकडून हाथरस संघटनेचा निषेध। रिक्षा चालकांच्या वतीने स्मार्ट न्यूजला शुभेच्छा। सांब्रा विमानतळावर आता नवीन अत्याधुनिक एक्स-रे यंत्रणा। दिल्ली कॅपिटल्सचा धडाका कायम, RCB पराभूत। कार अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू। आणि आता सविस्तर बातम्या। नावगे येथील जवानाचा म्हैसूरजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली। शिवाजी आनंद तळवार, वय 45, राहणार रामलिंग गल्ली, नावगे असे त्याचे नाव आहे। सुट्टी संपवून ते दुचाकी घेऊन मंगळूर मार्गे कामाच्या ठिकाणी म्हैसूरला निघाले होते। त्यावेळी ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बोलो भारत माता के, बोलो भारत माता के। अमर रहे, अमर रहे। गेली 19 वर्षे ते सैन्य दलात सेवा बजावत होते। सध्या ते म्हैसूर येथेच सेवेत होते। दुचाकी घेऊन नियोजित स्थळी पोहोचण्याच्या काही मिनिटे आधीच हा अपघात घडला। म्हैसूरजवळ समोरून येणाऱ्या ट्रकची त्यांना धडक बसली। यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे। मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव आले। नंतर नावगे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात 11:30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। यावेळी बेळगाव ग्रामीणचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांचे चिरंजीव आणि युवा काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली। काँग्रेसकडून खोट्या आरोपांचा भडीमार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची टीका। भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवित आहे। मात्र याचा पोटशूळ उठलेल्या काँग्रेसकडून राजकारणासाठी खोट्या आरोपांचा भडीमार करण्यात येत आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे। बेळगावात आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली। शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप सरकार अनेक निर्णय राबवित आहे। दलालांचे राज्य संपुष्टात आणून शेतकऱ्यांचे भले करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत। आजतागायत दलालांचा राज्य चालविणाऱ्या काँग्रेस नेत्यांना त्याचा त्रास झाल्यामुळे काँग्रेस हताश झाले आहे। त्यामधून आता नाहक टीका करण्याचे कारस्थान सुरू आहे, असे म्हणणे त्यांनी मांडले। या पत्रकार परिषदेच्या वेळी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधानसभेतील पक्षप्रतोद महांतेश कवडगीमठ, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले अंगडी कुटुंबियांचे सांत्वन। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सकाळी सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानाला भेट दिली, तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। कैलासवासी सुरेश अंगडी यांनी संसदेमध्ये आपला ठसा उमटविला होता। विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध योजना राबविण्याचे कार्य त्यांनी केले होते। त्यांच्या जाण्यामुळे आपण एक उत्तम सहकारी गमावला आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली। खासदार प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सुरेश अंगडी यांच्या मातोश्री सोमव्वा आणि पत्नी मंगला अंगडी यांची भेट घेतली, तसेच कुटुंबियांना धीर दिला। यावेळी पक्षाची इतर नेते मंडळी उपस्थित होती। अष्टपैलू कलाकार सदानंद चौगुले। कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी। या कला म्हणजे नृत्यकला, लेखनकला, गायनकला, चित्रकला इत्यादी 64 कला। असं म्हणतात की एखादी कला त्या कलाकाराला समृद्ध करते आणि जो कलाकार ती कला जोपासतो आणि जपतो तो कलाकार त्या समाजालाही समृद्ध करतो।
त्यातलेच एक अष्टपैलू कलाकार ज्यांनी अत्यंत खडतर आणि कठीण परिस्थितीचा सामना करत आपल्यातील कला फुलवली रुजवली ते चित्रकार सदानंद चौगुले। यांना फक्त चित्रकार म्हणून चालणार नाही, कारण ते एक उत्तम खेळाडू सुद्धा आहेत। जलतरण, शरीरसौष्ठव, बिलियर्ड्स, लॉन टेनिस या खेळांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे। त्यांच्या जीवनात एक काळ असा आला की त्यांचं शरीर त्यांना खेळण्यासाठी साथ देऊ शकलं नाही। अशा परिस्थितीत घरच्यांची साथ आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ते बरे झाले आणि त्यांनी पुन्हा आपल्या खेळाला सुरुवात केली। नमस्कार। बेळगाव ही कलाकारांची खाण आहे आणि या ठिकाणी विविध कलांमध्ये पारंगत असणारी मंडळी आपल्याला भेटत असतात। तर आज आपण अशाच एका अष्टपैलू कलाकार, खेळाडू आणि चित्रकाराला भेटणार आहोत। विविध कलांचा एकत्र समूह असणारी हे व्यक्तिमत्व म्हणजे सदानंद चौगुले। सर नमस्कार, स्मार्ट न्यूज कडून तुमचं खूप स्वागत। एकीकडे क्रीडा क्षेत्र आणि नंतरला घरामध्ये 4 भिंतीत बसून एका कागदावर चित्र रेखाटणं, ही कला तुमच्यात कशी अवगत झाली? मला लहानपणापासूनच आवड होती स्केचिंग करणे आणि कलेमध्ये म्हणजे चित्रकलेमध्ये खूप आवड होती, पण काही कारणास्तव मला पुढे जाता आलं नाही। मग ती तशीच थांबली म्हणजे कॉलेजच्या जीवनापर्यंत। मग कॉलेज जीवनानंतर अर्थातच मग संसाराला हे आलं। मग माझ्या मुलीनं एकदा शाळेमध्ये ऑइल पेंटची मागणी केली। तिला काहीतरी निप पेंटिंग शिकायचं होतं। निप पेंटिंगला जवळजवळ 15 दिवस झाले तरी तिनं काही मला दाखवलं नाही, म्हणून मी एकदा शाळेमध्ये गेलो, सेंट झेवियर्स, तिथं पुणेत सर म्हणून तिथं शिक्षक आहेत, कला शिक्षक। मग त्यांच्या हॉलमध्ये तिथं बसल्यानंतर मी सहज काही पुस्तकं चाळली आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो का। आपण स्केचेस करत होतो तर त्याच्यामध्ये रंग भरले तर काय होईल, म्हणून मग मी तिनं जे मला त्याच्या आधी ऑइल पेंट म्हणजे काय, लिन्सीड ऑइल म्हणजे काय, फ्लॅट ब्रश म्हणजे काय, राऊंड ब्रश म्हणजे काय, याची काहीही कल्पना नव्हती। पण मी असे तिच्यासाठी जे आणले होते मी रंग आणि ते ब्रश तेच घेऊन आलो आणि सहज आपलं काहीतरी एक बघूया म्हणून, तर ते अगदी उत्तमरित्या आलं। सगळ्यात पहिल्यांदा पोर्ट्रेट केलं मी एका छोट्या बाईचं, तर ते छान आलं। मलाच वाटलं की आपल्यामध्ये थोडंसं काहीतरी आहे, तर त्याला आपण थोडीशी सुधारणा करून त्याच्यात प्रगती करू शकेन का। मग एकदम माझ्या मनात आलं की नाही, याच्यात करायचंच। क्रीडा क्षेत्रात चॅम्पियन असणारे हे व्यक्तिमत्व एक उत्तम चित्रकार सुद्धा आहेत। त्यांनी रेखाटलेली चित्र इतकी बोलकी आहेत की ते बरंच काही सांगून जातात। एखाद्या कलेची आवड असेल तर ती कला जोपासण्यासाठी सवड ही मिळतेच, त्याचबरोबर कला जोपासण्यासाठी शारीरिक व्यायाम सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। याविषयी सदानंद चौगुले यांनी स्मार्ट न्यूजशी साधलेल्या संवादात माहिती दिली। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेशमधील घटनेचा निषेध। उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे युवतीवर बलात्कार आणि तिची हत्या करण्याचा प्रकार घडलेला आहे। याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे असूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे उत्तर प्रदेशात लोकशाही राजवट आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने याचा निषेध करण्यात आला आहे। तसेच सदर घटनेची दखल गांभीर्याने घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। त्या मुलीची जीभ कट करून आई वडिलांच्याकडे ते प्रयत्न देता पोलीस जाळून टाकतात काय, त्यासाठी आम्ही हा लढा चालवलेला आहे आणि त्यांना त्या मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळाला पाहिजे एवढं सांगतो। आज यूपीमध्ये मनीषा वाल्मिकी हिला गँगरेप करून आरती जीभ कट करून तिला जाळण्यात आलेलं आहे। तसंच पोलीस आणि पॉलिटिक्सवाले त्यांना साथ देत आहेत। अशा नराधमांना न साथ देता त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि योगी सरकारला जर हे होत नसेल तर त्यांनी बांगड्या घालून हातात बसावा आणि आम्हाला महिलांना जरूर न्याय द्यावा, नाही असेल तर पुढे आंदोलन छेडण्यात येईल। सदर मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट नागेश सातेरी, कला सातेरी, एस.बी. बिडनाळ, मीरा मादार, मंजुषा माने आदी उपस्थित होते। वकील संघटनेकडून हाथरस घटनेचा निषेध। हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ वकिलांकडून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे। त्यामुळे या घटनेच्या संदर्भात गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेळगावातील वकील संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। छोटी मुलगी मनीषा, तिचा रेप झालो
रेप करून हिचं मर्डर करण्यात आले असून हिचे पोस्टमॉर्टम व प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करण्याबद्दल तिच्या मड्याला रातोरात घेऊन जाऊन जाळून सगळे आपले जे सबूत होते ते मिटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीजनी आणि पॉलिटिकल अथॉरिटीजनी केला आहे. काय कारणाने केलेलं आहे हे कोणाला माहीत नाही. गरीबच्या गरीब मुलीला आजकाल ह्या देशात जस्टिस मिळू शकत नाही, मिळेना. परंतु बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन चालवत आहे. हे जे बोलत आहे त्याच्या विरुद्ध जात आहे. हे जे करतात ते टोटल गैरकानूनी एक अन्याय करतात आणि वरनं सांगतात की आम्ही मुलींच्यासाठी फार काही करत आहे. याच्यासाठी ह्या केसमध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं. जे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशनला घोळ घालण्याचा प्रयत्न केले त्यांना सर्वांच्यावर इन्क्वायरी होऊन त्यांच्यावरती FIR होऊन त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आज आम्ही DC साहेबांच्या समोर एक मनवी द्यायला इथं सगळे वकील आलेले आहोत. या मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. यावेळी वकील संघटनेचे पदाधिकारी AJ मांजरेकर, RJ भाई, सुरेंद्र उगारे, AV मकानदार आदी उपस्थित होते. रिक्षा चालकांच्या वतीने स्मार्ट न्यूजला शुभेच्छा. शहर परिसरातील रिक्षाचालक बांधवांनी स्मार्ट न्यूज कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तसेच रिक्षा चालकांच्या व्यथा मांडण्यासाठी स्मार्ट न्यूजचे व्यासपीठ उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरातील रस्त्यांची अवस्था आणि इतर समस्यांबाबत स्मार्ट न्यूजने सातत्याने आवाज उठविला आहे. त्यामुळे प्रशासनाला देखील समस्यांची दखल घेणे भाग पडत आहे, असे मत यावेळी रिक्षा चालकांनी नोंदविले. शहरातील रिक्षा चालकांसमोर अनेक समस्या आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने संघर्ष करीत आहोत. अशा वेळी स्मार्ट न्यूज माध्यमांनी दिलेली साथ मोलाची ठरली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. रिक्षा चालकांच्या वतीने अब्दुल दुबईवाले, अशोक कोणेवाडी, विनायक कुळेकर, रामचंद्र चुळकी, राजू कांबळे, प्रभाकर वाजंत्री, महेश सावंत, गजानंद वाईंगडे, विनायक पुजारी, मलिकजान शेख, आझिम शेख, अझीम मुल्ला, विजय S आदी उपस्थित होते. सांब्रा विमानतळावर आता नवी अत्याधुनिक एक्स-रे यंत्रणा. सांब्रा विमानतळावर बसविण्यात आलेली नवी अत्याधुनिक एक्स-रे बॅग इन्स्पेक्शन सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. सांब्रा विमानतळाची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही XBIX सिस्टीम बसविण्यात आली आहे. या सिस्टीमद्वारे अत्यंत बारकाईने प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करता येणार आहे. 2 जनरेटर्स असलेल्या या XBIX सिस्टीमद्वारे विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवासी साहित्याची वरील व समोरील बाजू एकाच वेळी पाहता येणार आहे. परिणामी प्रवासी साहित्य तपासण्याचे काम देखील जलद गतीने होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा धडाका कायम, RCB पराभूत. सातत्याने बेभरवशाचा ठरलेल्या RCB संघाचा 59 धावांनी पराभव करत दिल्ली कॅपिटल्स संघाने IPL मध्ये आपला 4था विजय नोंदविला. तसेच संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. किफायतशीर गोलंदाजी करत 2 बळी घेणारा अक्षय पटेल सामनावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 4 बाद 196 अशी मोठी धावसंख्या रचली. युवा फलंदाज पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी संघाला जलद सुरुवात करून देताना पहिल्या गडासाठी 6.4 षटकात 68 धावांची भागीदारी केली. उत्तरादाखल RCBचे फलंदाज पडिकल, फिंच व डिव्हिलियर्स बाद झाल्यामुळे RCB संघाच्या प्रतिउत्तराची हवाच निघून गेली. कर्णधार विराट कोहलीने एकाकी लढत देताना 43 धावा केल्या. त्यांनी 9 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारली. जलदगती गोलंदाजी कागिसो रबाडा याने बेधक मारा करत 4 बळी घेतले. कार अपघातात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा मृत्यू. अफगाणिस्तानचा सलामीवीर खेळाडू नजीब तारकई याचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. 2 ऑक्टोबरला झालेल्या एका दुर्घटनेत नजीब गंभीर जखमी झाला होता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्राला जबर धक्का बसला आहे. ACBने शनिवारी ट्विट करून नजीब तारकई याचा अपघात झाल्याची माहिती दिली होती. 2 ऑक्टोबरला रस्त्याने जात असताना एक भरधाव कारने नजीब याला टक्कर दिली होती. यात तो गंभीर जखमी झाला होता. या दरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र दिनांक 16 रोजी त्याची प्राणज्योत मालवली. बुलेटिनमधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट.
सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रामनगर बेळगाव महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात चिखलाच्या साम्राज्यामुळे वाहने अडकून कित्येक वाहनांचे नुकसान होत होते, तर आता धुळीच्या साम्राज्यामुळे समोरील काहीच न दिसल्याने अनेक वाहने रस्त्याच्या खाली उतरत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे। गोवा बेळगाव महामार्ग आहे, त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की रस्ता अर्धवट स्थितीत आहे। त्यामुळे ह्या रस्त्याच्या काळजी देवालाच अशी म्हणण्याची परिस्थिती येथील ये जा करणाऱ्या नागरिकांना व प्रवासी वर्गांना झाली आहे। कारण ह्या गेली 2 वर्षापासून ह्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे आणि कोर्टाचा जो स्थगिती निर्णय आहे त्यामुळे काम सगळं बंद पडलेलं आहे। यासाठी येथे काम करणारे कर्मचारी ही सगळे वापस दुसऱ्या त्यांच्या कामावर गेलेले आहेत। त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्णतः बंद आहे। तर दिवसेंदिवस या रस्त्याची हालत बिकटच होत चालली आहे। यासाठी सप्टेंबर 21 रोजी रामनगर येथे आंदोलन छेडण्यात आलं होतं, परंतु आता कित्येक दिवस झाले त्यांनी लक्ष काढलेले ह्या रस्त्यावरचं। त्यामुळे कुठला अधिकारी लक्ष देत नाही। निवडणुकी काळात येतात, सर्व येतात, सांगतात हे करूया ते करूया, पण त्यानंतर कोणी येत नाही। आमचे इकडचे आमदार असो खासदार असो सगळे बेंगळुरूला राहतात, आमचे जिल्हाधिकारी आहेत हे कारवारला राहतात, तर त्यांना कुणालाच ह्या रस्त्याची पडलेली नाहीये। फक्त नागरिक रोज इकडे पावसाळ्यात बघितलं तर पावसाळ्यात इकडे चिखलाचं साम्राज्य, उन्हाळ्यात बघितलं तर इकडे धुळीचं साम्राज्य, असं होऊन गाडीचे नुकसान होतंय। कुठला डिलिव्हरी पेशंट असो, कुठला पेशंट असो, जायचं असेल तर त्यांना इकडून जाता येत नाही, फेरा मारून जायला लागते। कोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे रस्त्याचे काम पूर्णतः बंद करण्यात आले आहे। रस्ता काम करणारे कर्मचारीही स्थलांतरित झाले असून कोणतीही डागडुजीही करण्यात येत नाही। यासाठी 21 सप्टेंबर रोजी रामनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला होता। यावेळी कोर्ट निर्णय लागेपर्यंत खानापूर अनमोड मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे तरी बुजवण्याबाबत निवेदन देण्यात आले होते। यावेळी जोयडा तहसीलदार संजय कांबळे यांनी लवकरच संबंधित अधिकारी खात्याची बैठक घेऊन ठोस निर्णय होणार असल्याचे सांगितले होते, परंतु अजूनही बैठकीची कोणतीच तारीख तहसीलदार सांगत नाहीत। यामुळे सदर रस्त्याकडे कोणत्याच अधिकाऱ्याचे लक्ष नाही हे दिसून येत आहे। नवहिंदच्या चेअरमनपदी उदय जाधव, व्हाईस चेअरमनपदी संभाजी कणबरकर। नवहिंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येळ्ळूर या संस्थेच्या चेअरमनपदी उदय शंकर जाधव आणि व्हाईस चेअरमनपदी संभाजी कृष्णा कणबरकर यांची सन 2020 ते 2023 साठी फेरनिवड करण्यात आली आहे। या प्रसंगी संस्थेच्या सभागृहात चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या कार्याचा आढावा घेतला। नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी बी सायनेकर, संचालक प्रकाश अस्टेकर व LI पाटील यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली। अधिक मासात रयत गल्लीत 3 दिवसीय पारायण। दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे औचित्य साधून बालभजनी मंडळ रयत गल्ली वारकरी भक्त मंडळींतर्फे 3 दिवसीय पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते। कोरोना काळाची दक्षता घेत छोट्या प्रमाणात गल्लीतील मराठी शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वारकऱ्यांच्या हस्ते पांडुरंग, श्री ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज तसेच ग्रंथपूजन झाले। त्यानंतर सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी परिसरातील महिला मंडळांचा भजन कार्यक्रम, संध्याकाळी 7:30 ते 9:30 पर्यंत प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सावगाव किरहलशी महाराज कीर्तनकारांचे सुश्राव्य कीर्तन झाले। सूर्यकांत हिंडलगेकर यांना बेळगाव भूषण पुरस्कार। अखिल भारतीय समाजसेवा शिक्षण समिती बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या यावर्षीचा बेळगाव भूषण समाजसेवा पुरस्कार स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांना देऊन गौरविण्यात आला। स्केटिंग या क्रीडा प्रकारात 25 वर्षे उल्लेखनीय कार्याबद्दल व गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन या विद्यार्थ्यांचे कल्याण केल्याबद्दल शाल, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला।
कर्नाटक दलित युवा संघटनेचे निवेदन. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कर्नाटक दलित युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या घटनेतील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. एक महिला के ऊपर इतना अत्याचार करके, इतना उसको तड़पा के, उसके हड्डी और उसका जीभ कट करके इतना उसको तड़पा के इस 4 लोगों ने जो किया है, हम आदित्यनाथ योगी सरकार को इतना ही बताने को मैं कोशिश करूंगा, उनको जल्दी से जल्दी उनको फांसी पे चढ़ाइए. अगर जल्दी उनको फांसी पे नहीं चढ़ाओगे तो हम दलित एक होंगे और देश पूरा हम क्या होराटा करेंगे. जो 4 लड़के जो अंदर है उनको फांसी पे जल्दी चढ़ाओ. अगर नहीं चढ़ाए तो हम उनको घुस के जेल में हम घुस के चढ़ाएंगे करके हम उनको एक वादा करता हूँ. और उनको बिरयानी और उनको सिक्योरिटी दे रहे हो, आपको शर्म आना चाहिए सरकार को. उन लोगों को आप सिक्योरिटी और बिरयानी देते हो जेल में, आपको शर्म आना चाहिए. हमारा इतना ही कहना है, उनको ताबड़तोड़ उनको फांसी पे चढ़ाए, इतना हमारा सरकार से विनंती है. यावेळी महेश कोलकार, मारुती कांबळे, सुनील बसवाडकर, विठ्ठल तलवार आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. हाथरस घटनेचा चलवादी महासभेच्या वतीने निषेध. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा चलवादी महासभेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच या घटनेतील दोषी गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे देण्यात आले. हाथरस येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन होणे आवश्यक आहे, असे म्हणणे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चलवादी महासभेचे अध्यक्ष दुर्गेश मेत्री, दीपक मेत्री, धनपाल चिमणी, कृष्णा कोलकार आदींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तीनही घाट परिसर बुडाला अंधारात. रामनगर येथे विद्युत कर्मचाऱ्यांनी झाड तोडल्याचा आरोप करून या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर अंधारात बुडाला आहे. सध्या रामनगर अनमोड तीनही घाट भागात नवीन विद्युत खांब घालण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी रामनगर पासून तीनही घाटपर्यंत विद्युत खांब घालण्याचे काम चालू होते. यावेळी वाटेवर असणारे वन खात्यातील झाड तोडल्याचा आरोप करत लोंढा वन विभागाने येथील 2 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. लोंढा विभागातर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबद्दल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता ज्या ठिकाणी झाड तोडले त्या भागात दिवसभरात काम केले नसून 2-3 दिवसांपूर्वीच अन्य कोणीतरी झाड तोडले असावे. तर वन खात्याने आमच्यावर खोट्या स्वरूपात गुन्हा नोंदविला असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलियन महिलांचा मालिका विजय. न्यूझीलंडवर 4 गडी राखून दमदार विजय. कर्णधार मेग लॅनिंगची नाबाद 101 धावांची खेळी आणि जेस जॉन्सन हिने टिपलेल्या 4 बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियन येथे झालेल्या दुसऱ्या वनडे लढतीत न्यूझीलंडवर 4 गडी राखून दमदार विजय मिळविला आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा हा सलग 20वा विजय ठरला. मेग लॅनिंगची प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली. न्यूझीलंडकडून मिळालेल्या 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. माजी उपमहापौर सुभाष माळवी यांना पत्नी वियोग. दत्तात्रय गल्ली वडगाव येथील रहिवासी बेळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष माळवी यांच्या पत्नी लता सुभाष माळवी वय 61 यांचे सोमवार दिनांक 5 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, 1 मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन मंगळवार दिनांक 6 रोजी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे. शांताबाई नारायण हिंडलगेकर यांचे निधन. दुसरी गल्ली शिवाजीनगर बेळगाव येथील रहिवासी शांताबाई नारायण हिंडलगेकर वय 81 यांचे सोमवार दिनांक 5 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे. गुरुवार दिनांक 6 रोजी सकाळी 8 वाजता चव्हाड गल्ली स्मशानभूमीत रक्षा विसर्जन होणार आहे. सिद्धप्पा लक्ष्मण आंबेवाडकर यांचे निधन. मूळचे कुदनूर तालुका चंदगड आणि सध्या नेहरू नगर येथील रहिवासी
सिद्धप्पा लक्ष्मण आंबेवाडकर वय 73 यांचे दिनांक 6 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, 2 विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।